बरोबर बोलतोयस नंदू. इतकी मोठी आनंदाची बातमी आपण सगळ्यात आधी दादा आणि आनंदीला सांगायला हवी. हे पण आपल्याला बाळ होणार आहे म्हटल्यावर आनंदीला वाईट नाही ना वाटणार? आता वर्षा कसं आहे की आज त्यांना जर का आपण सांगितलं नाही तरी उद्या कळणारच नाही का त्यांना. आता हेच बघ ना, उद्या तुझं पोट दिसायला लागल्यानंतर कसं लपवून ठेवणार आपण त्यांच्यापासून? हा अरे पण कसं आहे ना की उलट त्यांना नंतर कळलं आणि आपण त्यांना सांगितलं नाही म्हणून त्यांना जास्त वाईट वाटेल, हो की नाही? आपली माणसं आहेत ती. आणि आता आपल्या घरातल्या माणसांपासून किती दिवस लपवणार आहोत आपण हे सगळं? तसेही तुझा चेहरा बघितल्यानंतर त्यांना कळणारच आहे की तुला बाळ होणार आहे म्हणून. अरे पण त्याला अजून खूप महिने आहेत ना नंदू. हे बघ कसं आहे की तोपर्यंत आपण काहीतरी डिसिजन घेऊ आणि काही महिने इकडनं लांब राहायला जाऊ. अगं तू अगं वेडी आहेस का तू? असं कसं लांब निघून जाणार? तुला माहित नाहीये की अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाची आपल्याला जास्त गरज असते. हे बघ, प्रेग्नन्सी खूप सोपी गोष्ट नाहीये ती. कसं आहे की अख्खं घर मिळून एक मूल वाढवत असतं, नाही का? मी काय म्हणतो, तुझ्या पोटात बाळ आहे आणि तू प्रेग्नंट आहेस हे आपण सगळ्यांना सांगूया ना प्लीज. म्हणजे आज तुला बाळ होणार आहे? म्हणजे आज तुला बाळ होणार आहे? तुला बाळ होणार आहे? ह्या कळलं हिला. चिंगीने सांगायच्या आता आपण सगळ्यांना सांगूया का? तू जरा थांब रे नंदू. चिगो इकडे इकडे तुला एक गंमत सांगते. ये ये बस इथे. हे बघ, आता तुला हे कळलंय बरोबर, पण हे आपल्या तिघांचं सिक्रेट आहे. हे कुणाला सांगायचं नाही. आईला, बाबाला, आजीला, कुणाला नाही सांगायचं. ओके? का सिक्रेट का? नंदू काका बोलतो तर बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांची मदत लागणार आहे आपल्या बाळाची काळजी घ्यायला. आपल्या? हे आपलं कधी झालं? हा अगं तुझं बाळ म्हणजेच आपलं बाळ, हो की नाही नंदू काका? करेक्ट आहे. तुला सांगतो, आपण आपल्या बाळाशी आहे ना खूप खेळायचं. हो, मी त्याला माझ्या सायकलवर डबल सीट बसवणार आहे. त्यासाठी खूप वेळ आहे. आधी ते बाळ पाळण्यात असणार आहे. हो, पण तेव्हा पण मी त्याच्यासोबत खूप खेळणार आहे. तू एकटी नाही, मी पण खेळणार त्याच्यात. काय चाललंय तुमच्या दोघांचं? बाळाला यायला अजून खूप वेळ आहे. चिंगी, आता तू आधी खाली जा खेळायला. इकडे आता तुम्ही काय सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. आपलं सिक्रेट कुणालाही सांगायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. गुड गर्ल. आनंदी, सगळं ठीक चालू आहे ना पोरा? म्हणजे तुझा संसार बरोबर आहे ना? माका सांग, हे कळल्यावर राघवरावका खूप वाईट वाटलं काय? तुझ्यावर चिडले आहेत काय? आबा, सगळं ठीक चालू आहे. मग सुलक्षणाताई राघवरावांसाठी मुलगी किती बघतात? राघवरावांका या माहिती असा काय? त्यांचं होकारा की काय या सगळ्याक? आबा, काय झाला? काय नाही. कसलो विचार करतास? काय नाही, माका याक सांग, ह्या कळल्यावर तुझ्यात आणि राघवरावांच्यात काय वाद झालो काय? नाही आबा, ते माझी काळजी घेतात, माका समजून घेतात. तुमका माहिती आहे आबा, उलट ही गोष्ट कळल्यावर आमच्या दोघांमधला नाता अजून घट्ट झाला. तुम्ही काळजी करू नका. हा, असोच सांभाळून संसार करा. याक लक्षात ठेव पोरा, किती काय झाला ना तरी तुमच्यातलं प्रेम कमी होऊ देऊ नको. हा, कळता ना तुका? शिपाई माझे आबा, चिंगी खालीच असा, ते का घेऊन येत आहे. हा, जेवणाची वेळ झाली. हा, येत आहे आबा. मावशी चहा. आई चिंगीला घेऊन येत्या. आलेच मावशी.
प्या हा चहा, आलेच मी. वर्षा सावकाश सावकाश. अरे सावकाश काय, आतापासून एवढी काळजी घ्यायची गरज नाही. अगं, असं कसं पहिल्यांदाच आपण आई बाबा होणार आहोत, काळजी वाटणारच नाही का? सेफ आहे, खेळतायत मुलं. अरे ते पकडापकडी थोडी ना खेळतायत, ते बघ लपाछपी खेळतायत ते. अगं हो, पण मी काय म्हणतो, खेळू देत त्यांना, पण खेळताना त्यांचा धक्का लागला तर करायचं काय? नंदू, आणि तू जरा ना कंट्रोल कर स्वतःवर. हे असे वगैरे हात करू नकोस, कोणाला कळलं नाही पाहिजे मी प्रेग्नंट आहे ते. बरं मी राहतो, पण तू स्वतःची काळजी घे. हो रे बाबा, आता लहान मुलं खेळतात बघ. बघून चाला ना. ए, आलो. बघितलं हे असं धक्का लागला ना त्याचा. काही नाही लागला धक्का बिक्का. तुला एक सांगू का, हे खेळताना बघून मला असं वाटतं की आपलं बाळ सुद्धा या मुलासोबत खेळलंय का? नंदू, अरे ही मुलं मोठी होतील, आपलं बाळ खेळायला लागेपर्यंत साधारण 8वी 9वीत वगैरे जातील, हो ना? हा, मग दादा दीदी म्हणून खेळतील. बरोबर. ही पण आपल्या घरात आहे ना एक हक्काची दीदी, चिंगी दीदी. चिंगी, ए बाबा तू सांभाळ. नंदू, इकडे चिंगी कुठे आहे? किती वेळा सांगू तुला? चिंगी, चल चल वर, भूक नाही का लागलीये तुला? कधीपासून वाट बघते तुझी. चल. हा, काय चाललंय तुझं? अगं आई, मी लपलीये? खेळताय का तुम्ही? बरं ऐका, हा डाव झाला की सगळ्यांनी वर जायचं, जेवण करायचं, मग यायचं खेळायला. हा आई तू ना. यायचं हा डाव झाल्यावर. नंदू दादा, काय करता इथे? अगं ते तू म्हणालीस ना की आज जेवायला तुमच्याकडे यायचंय. हा, तर जेवायला तुमच्याकडे यायचं होतं, मग घरात काहीच काम नव्हतं करणार का? म्हणून म्हटलं की आपलं. तुझ्या बाळाला मी लपाछपी खेळायला शिकवे ना. चिंगी काय बोलते? अगं काही नाही ग, तिचं आपलं उगाच. कॉफी इज द डायनर. सॉरी सॉरी, आई समोर बोलायचं नव्हतं ना. आई नाही होणार आहे आज तुला बाळ. काय बोलते चिंगी? वर्षाताई, तुम्ही आई होणार आहात का? वर्षाताई सांगा ना, प्रेग्नंट आहात का तुम्ही? माझं नाणं खोट आहे. माझी आनंदी कुणाची असली तरी तिचं लग्न जमवायला माझ्याकडे एक दमडाही नव्हता. हा, इथे माझं नाणं खोटं ठरलं. तसं पाहिलं तर तुमचंही नाणं खोटंच आहे की. तुम्ही जेव्हा गावी लग्न ठरवायला आलात त्याआधी राघवरावांचं लग्न झालेलं होतं. पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. नाही म्हणजे चिंगीच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही, पण लग्नाच्या बाजारात तुमचं हे नाणं खोटंच. पण हे सगळं मान्य करून मी लग्न लावून दिलंच ना.